नेरूळ सेक्टर 19 सीवूड्स पूर्व येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज नाल्यामध्ये उतरून आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि नवी मुंबई महानगरपालिकेचा निषेध करण्यात आलेला आहे। नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौर सन्माननीय सुजाता पाटील आज तसेच नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त कैलासजी शिंदे यांनी काही दिवसापूर्वी दावा केला होता की 70% जास्त नालेसफाई झालेली आहे। प्रत्यक्षात जर आम्ही आता खाली उतरून आंदोलन केलेलं आहे, या नेरूळ सेक्टर 19 मधील जो एवढा मोठा नाला आहे की त्या नाल्यामध्ये आम्ही एक काठी घुसवली आणि त्या काठीमध्ये घुसवल्यानंतर आम्हाला तिथून दिसलं साधारणतः 4 फुटाचा गाळ तिथे आहे आणि त्या नाल्यामधून जाणारे 5 मोठे आउटलेट आहेत, तिथून सांडपाणी जातं। पण त्या 5 आउटलेट पैकी 4 आउटलेट पूर्णपणे बंद आहेत, फक्त एकाच आउटलेट मधून पाणी जातं। एवढा मोठा प्रचंड गाळ इथे साठलेला आहे आणि इकडे महानगरपालिकेचं पूर्ण दुर्लक्ष आहे, इथे कोणत्याही प्रकारची नाली सफाई झालेली नाही। तर आम्हाला आमचा ह्या माध्यमातून महानगरपालिकेला सवाल आहे की नाली सफाई फक्त काय कागदावर झालेली आहे का, की नाली सफाई फक्त टेंडर पुरती झालेली आहे का, की नाली सफाई फक्त महानगरपालिकेचे पैसे कंत्राटदारांना वर्ग करण्यापुरती झालेली आहे का, याचं उत्तर आम्हाला महानगरपालिकेने द्यावं। त्या बाबतीत आम्ही मनसेचे स्थानिक विभागाध्यक्ष उमेश गायकवाड यांनी वारंवार पत्रव्यवहार केलाय, पण त्याला महानगरपालिकेने कोणतीही दाद दिलेली नाही। त्यामुळे मनसेला आज इथे आंदोलनाचं हत्यार उपसावं लागलेलं आहे। आता या ठिकाणी नाल्याची साफसफाई आपण पाहिली असेल तर कुठल्याही प्रकारची साफसफाई झालेली नाहीये। महापौर मॅडम असतील, सभागृह नेते असतील, आयुक्त यांनी पाहणी केली। पाहणीच्या दरम्यान त्यांनी सांगितलं की 70% नाले साफसफाई झालेली आहे, पण 70% नाही 10% पण नाले साफसफाई झालेली नाहीये। आम्ही याचा पूर्णचा व्हिडिओ पण दाखवलेला आहे व्हिडिओच्या माध्यमातून। कुठल्याही प्रकारची साफसफाई झालेली नाहीये। त्याचे आउटलेटचे 4 ते 5 दरवाजे आहेत, त्या 5 दरवाजामधून एकच दरवाजा चालू आहे, बाकीचे 4ही दरवाजे पूर्ण त्या गाळाने खचाखच भरलेले आहेत आणि कुठल्याही प्रकारचा आजपर्यंत माझ्या मते जेव्हा नाला तयार झालेला आहे ते आजपर्यंत कुठल्याही प्रकारचा नाल्यातून गाळ काढण्यात आलेला नाहीये। ते फक्त दरवर्षी जेव्हा पाऊस चालू होतो तेव्हा वरचा कचरा जो असतो, पालापाचोळा असतो, ते साफ करतात आणि ते साफसफाईचे करोडो रुपये लाखो रुपये घेत असतील मला तर वाटते साफसफाईचे, त्याच्यामध्ये आतापर्यंत घेत असतील। ह्याच्यामुळे जो आजार इथं निर्माण होणार आहे, लोकांना स्थानिकांना त्रास होतो, त्याचा जबाबदार पालिका आहे। आणि काय आता आम्ही त्यांनी सांगितल्याप्रमाणे की आम्ही पूर्ण नाला साफ केलाय, तर आम्हाला तो दिसतो नाहीये, त्यासाठी आम्ही दुर्बीण आणलेली आहे। तर कुठल्याही प्रकारची साफसफाई तर आम्हाला दिसली नाहीये। पण पालिकेने सांगितले, वारंवार सांगतोय की आम्ही दरवेळेस आम्ही साफ करतो, आम्ही पत्रव्यवहार करतो, दरवर्षी आमचे पत्रव्यवहार, एकाही पत्राला त्यांचं उत्तर मिळत नाही। त्यांचं फक्त हेच असतं की आम्ही नाला फक्त पाणी जाण्यापुरता साफसफाई करतो, याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे दुसरं आम्ही काम करत नाही। आणि कुठल्याच वर्षी त्यांनी साफसफाई केली नाही। ठेकेदारांना काम द्यायचं, त्याच्यातून मोबदला घ्यायचा, त्याच्यातून टक्केवारी घ्यायची, ह्याच्या व्यतिरिक्त इथले कुठलेच त्यांनी काम केलं नाहीये। आणि कॉर्पोरेटर असतील काय असतील त्यांचं लक्ष नाहीये, त्याच्यासाठी आम्हाला हे आंदोलन करावं लागतं। प्रत्येक वेळेस फक्त मनसेच आंदोलन करते हे दिसतं, लोकांना आमचं काम दिसत नाहीये। आज नाल्यामध्ये उतरून आम्ही तुम्हाला सगळं दाखवलेलं आहे यांचा कारभार, तर लोकांनी विचार करावा यापुढे काय करायचं।